आणि मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवरती देखील परिणाम झालेला आहे। रेल्वे वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे। मुंबई आणि मुंबई उपनगर या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे। मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवरती देखील परिणाम झालेला आहे। रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचल्यानं लोकल उशिराने धावत आहेत। मशीद बंदर माटुंगा रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचल्याची माहिती आहे आणि त्यामुळे रेल्वे वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे। पाणी साचल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक ही विस्कळीत झाल्याची माहिती समोर येते आहे। मशीद बंदर आणि माटुंगा या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचलेलं आहे आणि पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका बसलाय। रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचल्यानं लोकल उशिराने धावू लागलेली आहेत। मध्य रेल्वेची वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे। मशीद बंदर आणि माटुंगा रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचलेलं आहे। पाणी साचल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक ही विस्कळीत झाल्याची माहिती आहे। सकाळपासूनच मुंबईला पावसानं झोडपून काढलेलं आहे आणि त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाल्याच्या घटना या समोर येऊ लागलेल्या आहेत। मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी मुंबईहून जोडले गेलेले आहेत। मनोज, रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचल्यानं लोकल उशिरानं धावत आहे अशी माहिती आहे, सविस्तर तपशील। नक्कीच तेजस, आपण बघितलं मुंबईमध्ये आणि मुंबईच्या उपनगरामध्ये कालपासून पावसाला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी रेल्वे पटरीवर देखील आपण रेल्वे रुळावरती आपण बघितलं तर पाणी साचायला देखील सुरुवात झालेली आहे। मस्जिद बंदर असेल, माटुंगा रेल्वे स्थानक असेल, या रुळावरती तर पाणी साचायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे रेल्वे सेवा ही आपण बघितलं 20 ते 25 मिनिटं उशिराने धावत आहे आणि या ठिकाणी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे, कारण की आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि नागरिक हे कामाला जात असतात। पण आपण या ठिकाणी बघतो पावसाने सकाळपासून जोरदार हजेरी लावलेली आहे आणि या ठिकाणी मुंबईमध्ये तुंबई व्हायला सुरुवात झालेली आहे। आपण रस्त्यावर पण देखील बघितलं तर सगळ्या भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। तसंच रेल्वे पटरी रुळावरती देखील पाणी साचायला ही सुरुवात झालेली आहे। त्यामुळे रेल्वे सेवा ही देखील आपण बघतो वेस्टर्न असो, सेंट्रल असो आणि हार्बर असो ही स्लो धावत आहे आणि या ठिकाणी 20 ते 25 मिनिटं उशिराने धावत आहे। त्यामुळे नागरिक यांना ऑफिसमध्ये पोहोचायला उशीर होत आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं तर रस्त्यावरती देखील मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक हे झालेलं आहे आणि रस्त्यावरती सकल भागामध्ये पाणी साचल्यामुळे हा ट्रॅफिक झालेला आहे आणि पहिल्याच पावसामध्ये मुंबईची तुंबई झालेली पाहायला मिळत आहे आणि महानगरपालिकेकडनं आपण या ठिकाणी बघितलं तर नाले सफाई 80% पूर्ण झालेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने देखील नाले सफाईची पूर्णपणे पाहणी केली असता त्या ठिकाणी त्यांनी 60 तारीख ही डेडलाईन दिलेली आहे आणि या ठिकाणी आता महापालिका कशा प्रकारे साफसफाई करते, नाली सफाई करते आणि मुंबईची तुंबई होणार नाही याकडे दक्षता देते, याकडे पाहणं गरजेचं ठरणार आहे। अगदी मनोज, मशीद बंदर आणि माटुंगा ही दोन दृश्य आपण पाहतोय। रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचलेलं आहे, मात्र वाहतूक साधारणतः पूर्ववत होण्यासाठी अजून वेळ तर लागणार आहे। मात्र हे पाणी काढण्यासाठी काही उपाययोजना पालिकेने केली आहे का? नक्कीच आपण बघितलं सर्व ठिकाणी महापालिकेकडून पंप हे बसवण्यात आलेले आहेत, पण पहिल्याच पावसामध्ये ही मुंबईची तुंबई झालेली आहे, कारण की 1 तासापासून जोरदार पाऊस हा मुंबईमध्ये पडत आहे। पावसाने अक्षरशः झोडपून हे मुंबईला काढलेलं आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं माटुंगा रेल्वे स्थानक असो किंवा मस्जिद बंदर या ठिकाणी देखील पंप बसवण्यात आलेले आहेत सर्व ठिकाणी, पण पाणी भरलं गेलं आहे रेल्वे स्थानकावरती रुळावरती आणि त्यामुळे रेल्वे सेवा ही कुठेतरी धीम्या गतीने सुरू आहे। त्यामुळे वेस्टर्न रेल्वे असो, मध्य रेल्वे असो आणि हार्बर रेल्वे असो या रेल्वे सेवा आपण इथं 20 ते 25 मिनिटं उशिराने धावत आहे। तसंच आपण रस्त्यावरती देखील बघितलं तर रस्त्यावर देखील सगळ्या भागामध्ये पाणी साचायला ही सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी देखील पंप हे चालू करण्यात आले असून महापालिकेचे कर्मचारी देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते देखील पाणी म्हणजे गटरामधून पाणी जाण्यासाठी ते गटर देखील खोदतात। पण या ठिकाणी पावसाने पूर्णपणे मुंबईला झोडपून काढलेलं आणि पहिल्या पावसामध्येच मुंबईची तुंबई पाहायला मिळालेली आहे आणि या ठिकाणी नाले सफाई पूर्ण झालेली आहे आणि रस्त्याची कामं देखील पूर्णपणे झालेली आहे। त्यामुळे नागरिकांना या देखील मोठा त्रास या ठिकाणी सहन करावा लागत आहे, कारण की या ठिकाणी बोलण्यात आलं होतं की रस्ते संपूर्णपणे कॉन्क्रीटचे करणार, पण या ठिकाणी रस्त्यांची कामं देखील पूर्ण झालेली नाही। त्यामुळे नागरिकांची पूर्णपणे तारांबळ उडालेली पाहायला मिळत आहे आणि नागरिक रस्त्यात पाण्यामधून चालताना हे ऑफिसमध्ये जात आहेत आणि त्यामुळे मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे। त्यामुळे महापालिका याकडे कशा प्रकारे काम करणार आणि मुंबईची तुंबई होऊ देणार नाही हे पाहणं गरजेचं ठरणार आहे। तेजस, अगदी धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमीसंदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ। तर ही दृश्य आपण पाहतोय मशीद बंदर आणि माटुंगा या दोन रेल्वे ट्रॅकवरती सध्या पाणी साचलेलं आहे। पहिल्याच पावसामध्ये रेल्वे ट्रॅकवरती पाणी आलेलं आहे, त्यामुळं आज आठवड्याचा पहिला दिवस आहे ऑफिसमध्ये आणि प्रवासासाठी बाहेर निघालेल्या चाकरमान्यांचं आपल्याला हे हाल झालेले पाहायला मिळत आहेत। सकाळी 10 वाजताची ही दृश्य आपण पाहतोय। माटुंगा आणि मशीद बंदर या ठिकाणी पूर्णपणे रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचलेलं आहे। रेल्वे ट्रॅक भरलेला आहे आणि त्यामुळे
मध्य रेल्वेची वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे। हे दृश्य आपण पाहतोय मुंबईमधल्या मस्जिद बंदर आणि माटुंगा या दोन रेल्वे स्थानकांवरती पाणी साचलेलं आहे, ज्याच्यामुळे वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। मध्य रेल्वेची वाहतूक ही उशिराने धावू लागलेली आहे। सकाळपासूनच काल मुंबईमध्ये संततधार पाऊस आणि सकाळी पावसाचा जोर वाढला आणि त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये देखील पाणी साचल्याची घटना ह्या समोर आलेल्या आहेत आणि त्यानंतर आता रेल्वे ट्रॅकवरती देखील पाणी साचल्याचं आपण पाहतोय। ही दोन दृश्य आहेत। माटुंगा आणि मस्जिद बंदर या रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचलेलं आहे आणि ज्याच्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे। पहिलाच पाऊस आहे आणि पहिल्याच पावसानं मुंबईतल्या रेल्वे ट्रॅकवरती आपल्याला पाणी पाहायला मिळतोय आणि त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झालेली आहे। कामावरती जाणाऱ्यांचे हाल सुरू आहेत आणि आज सकाळीच संततधार पावसानं मुंबईला झोडपून काढलेलं आहे। मुंबई उपनगर, कल्याण, डोंबिवली, ठाणे ह्या भागांमध्ये सध्या संततधार पावसाची पाहायला मिळते। पावसानं झोडपून काढलेलं आहे आणि त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे कर्मचारी हे आता पायी प्रवास करताना देखील पाहायला मिळत आहेत। सकाळी 10 वाजताची ही दृश्य आहेत। पाणी काढण्याचं देखील काम सध्या पंपांच्या साहाय्यानं करण्यात येतंय। मात्र मध्य रेल्वेची वाहतूक ही उशिरानं सुरू आहे। 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावू लागलेली आहे आणि पाणी साचल्यामुळं मध्य रेल्वेची वाहतूक ही उशिरानं धावू लागली आहे। रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचल्यानं वाहतूक विस्कळीत झालेली आहे। पहिल्याच पावसानं मुंबईकरांचे हे हाल केलेले आहेत। सकाळी 10 वाजताची ही दोन दृश्य आपण पाहतोय। माटुंगा आणि मस्जिद बंदर ह्या दोन रेल्वे स्थानकांवरती पाणी साचलेलं आहे आणि ज्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे। खरं तर इतर पावसाळ्यामध्ये 1 महिन्यानंतर रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचतं किंवा मग सखल भागांमध्ये पाणी साचल्याच्या घटना समोर येतात, मात्र पहिल्याच पावसानं रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचलेलं आहे। त्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोप आणि टीका देखील आपल्याला पाहायला मिळतील। पावसाचा रेल्वे वाहतुकीवरती परिणाम झाल्याचं आपण पाहतोय। मुंबईमधली ही दृश्य आपण पाहतोय। माटुंगा आणि मस्जिद बंदर ह्या ठिकाणीची ही दृश्य आहेत। मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी या क्षणाला जोडले गेलेले आहेत। मनोज, माटुंगा आणि मस्जिद बंदर ह्या दोन ठिकाणावरती रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचलेलं आहे आणि ज्याच्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे। या क्षणाचे काही ताजे अपडेट आहेत का? नक्कीच तेजस, पहिल्याच पावसामध्ये मुंबईची तुंब ही पाहायला मिळालेली आहे। आता आपण दादर टीटी जंक्शन या ठिकाणी आहे। आपण बघू शकता या ठिकाणी पूर्ण रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे, भरलेलं आहे आणि या ठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारी हे पाणी काढण्यासाठी आपण बघितलं तर प्रयत्न देखील करत आहेत। या ठिकाणी आपण बघितलं तर या ठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारी हे उभे आहेत आणि या ठिकाणी ते पाणी काढण्यासाठी प्रयत्न देखील करत आहेत। तसंच आपण या ठिकाणी बघितलं तर पंप देखील प्रत्येक ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि या पंपाच्या द्वारे हे पाणी निचरा केला जातो। पण या ठिकाणी आपण बघता हा मोठा पंप देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, पण या ठिकाणी आपण बघता पाण्याचा निचरा झालेला नाही, कारण की सकाळपासून मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडत आहे। त्यामुळे नागरिकांचे या ठिकाणी हाल होत आहेत। नागरिकांना कामाला जाण्यासाठी या पाण्यामधून जावं लागत आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की नागरिक या पाण्यामधून सकाळी कामाला जायला निघालेत आणि आज आठवड्याचा पहिला दिवस आणि या ठिकाणी नागरिकांची पूर्णपणे तारंबळ उडालेली आहे। आपल्याबरोबर या ठिकाणी महिला आपण त्याची मॅडम काय सांगा, पहिल्या पावसामध्ये मुंबईची तुंबई पाहायला मिळते। हमको ऑफिस पहुंचने दो पहले शांति से। सर काय सांगा, मुंबईची तुंबई देख रहे जैसा कि आप देख ही रहे, पूरा पानी भरा हुआ है यहाँ पे और क्या हाल है रोड का ये देख ही रहे। शासन प्रशासन गटर नाली साफ नहीं कराते, वो सब देख रहे हैं आप। ये शासन प्रशासन की नाकामी है, ये आपको साफ दिखाई दे रही है सर। तर या ठिकाणी बघितलं शासन आणि प्रशासनाची पूर्णपणे फेलियर ठरलेली आहे। या ठिकाणी आपल्याबरोबर बाईकवरती काही नागरिक आपण त्यांच्याशी बोला। सर पहिल्याच पावसामध्ये मुंबईची तुंबई झालेली आहे, काय सांगा? काय बोलू शकतो अभी गव्हर्नमेंट अशी आहे, काय करणार? सॉरी पण मला टाइम माल निघायला लागेल। पण मुंबईची तुंबई पूर्णपणे पाणी साचते संपूर्ण भागामध्ये सर। हा आय नो, सॉरी। तर या ठिकाणी आपण बघू शकता मुंबईची तुंबई झालेली पाहायला मिळत आहे। नागरिक पूर्णपणे वैतागलेले आहेत। सरकार कुठेतरी फेलियर झालेली आहे, कारण की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी हे भरलेलं आहे। संपूर्ण आपण रस्ता बघाल तर पूर्ण पाण्याने हा भरलेला आहे आणि या रस्त्यामधून नागरिक हे प्रवास करताना पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी आपल्याबरोबर महिला देखील आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। त्या देखील या ठिकाणी कामाला जायला निघालेल्या आहेत आणि आपण त्यांच्याशी बातचीत करूया। मॅडम काय सांगा, पहिल्याच पावसामध्ये मुंबईची तुंबई पाहायला मिळते?
आता काय बोलणार, हे दरवर्षीचंच आहे ना. तर पहिलाच पाऊस पडला तरी एवढं पाणी भरायला नको होतं. तर काय करणार? सरकारकडनं बोललं जातं की पाणी भरणार नाही यंदा पावसामध्ये. ते नेहमीच सांगतात, पण त्यांचं तसंच असतं ना दरवर्षी. जे बोलतात तसं होतं का कधी? पण सरकार काम देखील म्हणजे पालिका काम देखील केलेले आहे. नाले सफाई पण पूर्णपणे झालेली नाहीये. हो, ते तर दिसतंच आहे. मग पूर्ण त्रास आहे नागरिकांना सहन करावा लागतो. ऑफकोर्स त्रास आहेच ना. पहिल्या पावसाला ही हालत आहे, अजून तर पुढे अजून किती अजून येणार आहेत. पाऊस येणार आहे, पाणी भरणार आहे. काय माहीत तोपर्यंत ही लोक काय करतायत. बोलतात तर आहे आता इकडे की थोड्या वेळात पाणी जाईल वगैरे. लेट्स सी. 1 तास पाऊस पडतो आणि 1 तासामध्ये मुंबईची तुंबई झालेली. हे चुकीचंच आहे ना, असं व्हायलाच नकोय ना. आपल्या बरोबर या ठिकाणी नागरिक काय ते बघू शकता. या ठिकाणी चप्पल हातात घेऊन छत्री बघू शकता. तर काय सांगा या ठिकाणी काय मुंबईची करणार तुंबई? मुंबईत काय करणार पाऊसमध्ये हे आपला काय पाऊस भरलेला आहे, काय करणार मुंबई महानगरपालिकावाला आलेले आहे तर आता नंतर बघणार काय होणार लय पाऊस झाली चला थँक्यू आपण बघू शकता या ठिकाणी अगदी मनोज, संपूर्ण पहिल्याच रस्त्यावर पावसामध्ये दादरमध्ये सकल भागांमध्ये पाणी साचल्याची ही दृश्य आपण पाहतोय. आपण या सगळ्या पावसासंदर्भातील अपडेटवरती लक्ष ठेवून राहा. बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ.